हाय, हॅलो. सर्व गोडगोडताईंना गोडगोड नमस्कार. तर ना जे माझे पण व्हिडिओज बघतात ना, त्यांना खूप खूप धन्यवाद आणि पूर्ण व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी पण खूप धन्यवाद. आणि ज्या पूनमताई आहेत ना, त्यांना पण खूप खूप धन्यवाद. म्हणजे ते व्हिडिओ बघतात, मस्त ते पण टी व्हीवरती बघतात. तर ना काय झालेलं आहे, त्यांनी मला कमेंट टाकली होती की ताई तुमचा ना व्हिडिओ उभा येतो, आडवा येत नाही आहे, म्हणजे पूर्ण टी व्हीभर दिसत नाही आहे. तर काय होतं माझं, त्यांना मी सांगते की मी ना ॲक्च्युली कामाला जाते आणि ह्याच्यातूनच जो असा मी उभा व्हिडिओ बनवते ना, त्याच्यातूनच मी छोटा पण शॉर्ट्स मला घ्यायला ना बरे पडतात लगेच लगेच. कारण का तेवढा टाईम पण नसतो आणि एडिटिंग वगैरे करायला खूप टाईम लागतो. मी रात्री अगदी 2-2 वाजेपर्यंत माझं अजून तेवढा हे बसलेलं नाही आहे ना टायमाचं ताळमेळ. त्याच्यामुळे ना मला रात्रीची ना 2-2 वाजतात की सगळं एडिटिंग वगैरे करायला. त्यातूनच मी शॉर्ट व्हिडिओ पण काढते आणि तसाच मग लाँग व्हिडिओ टाकते. त्याच्यामुळे ना मी आडवा उभा आडवा उभा जर असं केलं ना, तर खूप टाईम अजून मला टाईम लागेल की त्यातून सिलेक्ट करायचे असतात उभ्यासाठी आणि आडव्यासाठी ना. तर त्यामध्ये मला ना ते जमणार नाही इतका टाईम मला द्यायला, म्हणून मी ना उभाच करते आणि त्यातून मग शॉर्टसाठी काढते. तर त्या मी पूनमताईंना मी सांगते की म्हणून माझा ना व्हिडिओ उभा येतो. आणि खूप खूप ताई धन्यवाद, तुम्ही मला कमेंट केलीत आणि तुम्ही मला टी व्हीवरती माझा म्हणजे तुम्ही माझा व्हिडिओ टी व्हीवरती बघताना मला ना तुम्ही कमेंट टाकल्यावरती मला खूप बरं वाटलं की अरे तुम्ही मला टी व्हीवरती बघता आणि तुम्ही असं सांगताय मला ना, मला आणि असं भारी इतकं छान कमेंट कोणी केल्याच्यानंतर किती भारी वाटतं ना. तर प्लीज सगळ्यांनी असं माझी व्हिडिओज बघा आणि असे छान छान मला कमेंट करा. म्हणजे मला पण ना नवीन नवीन व्हिडिओज बनवायला किंवा तुम्ही आयडिया द्या की तुम्हाला काय बघायला वगैरे आवडेल ना, तर मी तसे मग व्हिडिओज टाकत जाईन. आणि जर तुम्हाला खरंच अगदी आडवा व्हिडिओ बघायचा असेल ना, तर तुम्ही मला तसं टाका कमेंटमध्ये की नाही ताई उभा टाकू नका, तुम्ही आडवाच टाका म्हणून व्हिडिओ. तर मी प्रयत्न करेल, नक्की प्रयत्न करेल की व्हिडिओज आडवा टाकायचा. तर ठीक आहे चला. त्यासाठी परत एकदा मी सगळ्यांना थँक्यू बोलते आणि पूनमताई तुम्हालासुद्धा खूप खूप थँक्यू. तुम्ही माझं टी व्हीवरती खास करून व्हिडिओ बघता ना, म्हणून मला खूप खरंच भारी वाटलेलं आहे. तर चला इथे मी ना संध्याकाळी कामावरून आल्याच्यानंतर ना मुलांसाठी इथे नाश्ता बनवते. आयुषला पण मेडिकलमध्ये जायचं आहे आणि आमचे नीतू मॅडम चालल्या आहेत गरबा खेळायला. तर ना ती येणार उशिरा आणि मला पण आज ओटी वगैरे भरायला जायची आहे देवीची. तर ते मला पण यायला खूप उशीर होईल. दुपारचं भाजी आणि डाळ आहे, फक्त मी आल्याच्यानंतर मला भात घालायचा आहे. तर इथे ना मस्तपैकी ना तुमच्याशी बोलता बोलता छान अशा गप्पा मारता मारता इथे साबुदाण्याचे वडे बनवून घेतलेले आहेत. त्या दिवशी मी साबुदाण्याची खिचडी बनवलेली ना, अर्धा किलो साबुदाणे भिजायला घातलेले. त्यातले थोडेसे साबुदाणे मी ठेवले होते. एवढी सगळी खिचडी, त्यातली पण खिचडी मी परत घरी पण घेऊन आली होती प्रसाद म्हणून. तर खूप खिचडी झाली होती ती प्रसादासाठी. तर त्यातले साबुदाणा उरलेले ना, तर त्याचे मस्तपैकी तुम्ही साहित्य बघितलीच असाल की मी काय काय टाकलेलं आहे. आलं, मिरची, कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट आणि उकडलेला बटाटा किसलेला आहे आणि कढीपत्ता घातलेला आहे. ते घालून सगळं मी गोळे म्हणजे त्याचे वडे बनवले आणि फ्राय करून घेतलेले. आणि ते बघा मॅडम आमच्या तयार होत आहेत. तिला जायचं आहे गरबा खेळायला म्हणून तिची घाई चाललेली आहे. आणि चांगला मस्तपैकी आता काय गरबा खेळायला बोललं तर मस्त नट्टापट्टा तर झालाच पाहिजे ना. तर मस्तपैकी नट्टापट्टा करून मॅडम आता निघालेल्या आहेत. तेच तिला सगळं सांगत होते की वेळेत ये, टायमात जा, तिथे गेल्याच्यानंतर मला फोन कर आणि लवकर घरी ये. म्हणजे 10 वाजता गरबा संपतो तर 10:30पर्यंत आली पाहिजेलेस. मग ती बरोबर ना पण 10:30 वाजता नाही आली, पण 11 वाजता 11 सव्वा 11ला ती घरी आली. त्याच्यानंतर बघा मी मस्तपैकी छान अशी साडी नेसलेली आहे. साडी तुम्ही बघितलीच असाल जेव्हा मी गावी होती तेव्हा, पण मी परत तीच नेसलेली आहे कारण का ओटी भरायला चालले ना. तर मस्तपैकी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते की मी मस्तपैकी छान अशी 2 कलरची फुलं लावलेली. एक शेवंतीची फुलं आहेत ही, एक सफेदवाला आणि एक पर्पलवाला. तर तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करत होते. तर मस्तपैकी छान तयार वगैरे झाली आणि मी आली ताईकडे. मी इथे पहिला राहत होती ना, तर मी पहिल्यापासून ना इथे जी खाली देवी आहे ना, तिचीच खूप आता 15-16 वर्ष झाली मी तिथे ओटी भरते. म्हणून आम्ही ना तिथे आली. आता तिथे ताई राहायला आलेली आहे ना, तर मी तिथे आणि मी तिकडनं ॲक्च्युली शिफ्ट झालेली आहे, दुसरीकडे राहायला गेली. पण मी ताईकडे गेली. तिथे आमची ओटी वगैरे आम्ही ताटं नाही म्हणजे मी पिशवीतूनच खाली ते ताट असतं ना, तिथेच मग मी ओटी भरून घेतलेली आहे. पहिला ताईनी आणि तिच्या सोनीने ओटी भरून घेतलेली आमच्या पल्लवीने
आणि त्याच्यानंतर मग मी ओटी भरून घेतलेली आहे. तर ही झाली माझी आमच्याच एरियामधली, जिथे मी पहिल्यापासून 16 वर्ष झाले, 15 ते 16 वर्ष झाले मी या देवीची ओटी भरते. तिथे मी पहिल्यांदा गेली आणि मस्तपैकी खणा नारळाने तिची ओटी भरलेली. आणि ते कमळाचं फूल मी जे घातलं ना ते पल्लवीने आणलेलं. ती बोलली मावशी असं फूल थोडंसं त्याला पसरव आणि देवीच्या हाताजवळ ठेव. तर मी ते करत होती. आता आले मी त्याच एरियामध्ये दुसरी देवी आहे जी मी समोरच्या गल्लीमध्ये असते आणि खूप मस्त. ही पण देवी इतकी छान ना, ती जी पहिली साडी सफेद आहे त्याच साडीमध्ये ती तशीच होती. ती साडी चेंज होत नाही आहे. तर तिथे पाया पडल्याच्यानंतर आता मी आलेली आहे तिसरी देवी, म्हणजे ही अजून थोडं पुढे आल्याच्यानंतर त्याच एरियामध्ये पुढे ही तिसरी देवीला मी पाया पडून आली आहे. आणि आता ही चौथ्यांदा मी आलेली आहे. जी बंगाली लोकांचं पंडाल असतं ना, मस्त इतकं छान ना. तुम्ही कधी बघितली असाल तर कमेंट करून नक्की सांगा मला की कोणी कोणी बघितली अशी देवी. याच्यामध्ये 2 देवी असतात. एक राक्षस असतं पायाखाली, त्याला मारण्याचा प्रयत्न करत असते. बाजूला गणपती असतं. असे भरपूर अशी त्या लोकांची 2 देवी असतात. एक बघायची तुम्हाला दाखवते आहे. ही 2 बाजूला आहे. त्या साईडला एक देव आहेत त्यांचे, एक गणपती आहे आणि ह्या साईडला पण वाटते एक देवी आहे. ही बघा ही देवी लाल साडीमध्ये. तर मस्त खूप छान, म्हणजे ती लोकं एकदम बाहेरपासून ते आतपर्यंत इतकं छान डेकोरेशन करतात ना. त्यांचं जे उभारतात ना, मंडप बनवतात ना, तर खूप मस्त बनवलं. तुम्हाला बाहेरून पण शूटिंग करून दाखवलेली आहे. तर इथे आतमध्ये आल्याच्यानंतर आम्ही देवीचं दर्शन घेतल्याच्यानंतर ना त्या लोकांच्याच बंगाली भाषेमध्ये ना एक ड्रामा चालू होतं की म्हणजे त्यांची सून आहे ना ती प्रेग्नेंट आहे. मग ती लोकं खूप अशी तिचे लाड वगैरे करतात जेव्हा प्रेग्नेंट आहे तेव्हा. नंतर ते तिला साडी वगैरे इतकं छान छान गिफ्ट्स वगैरे देतात. ती लोकं खूप सगळीजणं खुश असतात की ती प्रेग्नेंट आहे. त्याच्यानंतर मग तिच्या पोटामध्ये कळा येतात की बाबा आता बाळ होणार म्हणून. आणि मग डॉक्टर येऊन चेक करते ते होते की हां चला तिला डॉक्टरकडे घेऊन जाऊया. इतकी छान म्हणजे त्यामध्ये असं सादर केलेलं आहे. त्यामुळे डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर ना तिची जी व्हाईट साडीमध्ये ती सासू आहे आणि ती सासू खूप खुश होते की अरे आता आमच्याकडे बाळ येणार, मला मुलगा म्हणजे नातू येणार, माझ्याकडे नातू येणार. तर ही नणंद बोलते नातू नाही म्हणजे मुलगी. ती मुलीचा ड्रेस दाखवते तर ती सासू अशी हिसकावून टाकते. मग डॉक्टर येते, कॉंग्रॅच्युलेशन करते की तुम्हाला बाळ झालेलं आहे, तुमचं बेबी छान आहे. तर ती नणंद आहे ती बोलते की मुलगा झाला ना, म्हणजे इशाराने करते असं, मुलगा झाला. ती बोलते नाही मुलगी झाली. तर ती लोकं खूप असं तिचं द्वेष करायला लागतात, खूप असं तिला नफरत करायला लागतात. हे बघा नंतर खूप मारझोड वगैरे, म्हणजे तिला असं मारतात वगैरे, असं ड्रामा दाखवलेला आहे. बघा बाळाला कशी ती अशी कुसक्यासारखी करते, मग ते सारखं रडते, तुझं ते मूल रडते, बेबी रडते तुझी. हे बघा सून आणि म्हणजे सासू आणि तिची नणंद आहे ना ती तिला मारतात वगैरे. मग देवी प्रकट होते आणि दुर्गा माता म्हणजे प्रकट होते, तिला वाचवते, तिचं रक्षण करते. असं त्या ड्रामामध्ये ना सगळं छान असं ॲक्टिंग केली होत्या लोकांनी ना. आम्ही खूप उशीर तिथे बघितलं, पण मी तुम्हाला इथे थोडक्यामध्ये छोटं असं दाखवते की मुलगी असं देवी स्वरूप दुर्गा माता, ते त्या लोकांनी ड्रामा इथे ॲक्ट केलं होतं. तर मस्तपैकी इथे आम्ही हा छोटासा बघितलेला आहे ड्रामा. आणि त्याच्यानंतर मग आम्ही आलेलो आहोत माझ्याच एरियामध्ये जिथे मी राहते तिथल्या देवीसाठी. ही आमची आहे 5वी देवी. तर हिला आम्ही मस्तपैकी नमस्कार वगैरे केला आणि बघा आमचं इथे पाया पडणं वगैरे चालू आहे. त्याच्यानंतर ना इथे खूप मोठा गरबा चालू होता, तर मी ते जरासंच घेतलेलं आहे, शूट केलेलं आहे. मस्तपैकी सगळे लहान मुलं मोठी माणसं वगैरे सगळे नाचत नाचत मस्त गरबा खेळतात. त्याच्यानंतर मी आता घरी आलेली आहे. मी आली आणि आत्ता आली मी आणि वाजलेत आता 11 वाजले. अजून माझं बरंच जेवण, म्हणजे जेवण तसं झालेलं आहे, फक्त भात घालायचं आहे. म्हणजे विचार करा 11 वाजता मी भात घालणार, 11:30ला मी जेवायला बसणार. भूक पण लागले. पण चला मी आता सगळं आटपते माझं काम आणि व्हिडिओ इथेच थांबवते. मस्तपैकी सगळ्या देवीचं दर्शन करून आलेली आहे. उद्या बघायला मिळेल तुम्हाला 5 देवींचं दर्शन घेऊन आलेली आहे. आणि याच्यामध्ये मी प्रसादात काय आणलं, सगळ्याकडचा थोडासा प्रसाद मी आणलेला आहे. प्रसाद आहे ना, थोडाच मिळणार. शिरा आहे, शिरा म्हणजे प्रसादाचा शिरा आहे, पेढा आहे, चणे आणि फुटाणे आहेत. आता घरातल्या ना थोडासा देणार आणि तुम्ही पण घ्या थोडासा. चला चिमटी घ्या, पटपट चिमटी मारा. चला आता सगळं आटपते, पहिला कपडे चेंज करते, मग जेवते वगैरे आणि मग
झोपायची तयारी. सकाळी परत लवकर उठायचं आहे. चला तर बाय बोलते. व्हिडिओ इथेच थांबवते. परत भेटूया नवीन ब्लॉगसोबत उद्या. तोपर्यंत बाय.